नागपुर शहर में आए दिन चोरी की घटनाओं में बढ़ोतरी देखी जा रही है। ऐसा ही एक मामला बेलतोड़ी पुलिस थाना हद से उजागर हुआ है। पुलिस से मिली जानकारी के अनुसार क्राइम ब्रांच की टीम ने नागपुर शहर में विभिन्न स्थानों पर चेन स्नैचिंग करने वाले 2 आरोपियों को गिरफ्तार कर उनके पास से सभी सामान जब्त किया है। प्राप्त जानकारी के अनुसार बताया गया है कि आरोपी बेरोजगार होने के कारण चेन स्नैचिंग में लिप्त थे और उसने शहर के अलग अलग 5 जगहों पर चोरी की घटनाओं को अंजाम दिया। आरोपी कन्हैया बोराशी उम्र 42 वर्ष और उसका साथी अमरदीप नकाते उम्र 42 वर्ष को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। इस मामले में पुलिस ने आरोपियों से करीब 1,85,000 रुपए का माल बरामद कर लिया है। आगे की जांच पुलिस कर रही है। आमचे हे जे क्राइम ब्रांचचं चेन स्नॅचिंग विरोधी पथक आहे याचं हे दुसरी मोठी कारवाई आहे। गेल्या सुद्धा 3-4 दिवसापूर्वी सुद्धा आपण दिल्लीवरून चेन स्नॅचिंग करणारे आरोपी आणले होते आणि आता हा जो नागपूर मधलाच आरोपी आहे। ऑगस्ट 2024 पासून आतापर्यंत जवळजवळ शहरामध्ये 5 ठिकाणी चेन स्नॅचिंगचे गुन्हे केलेले आहेत। अजनी, बेलतोरडी आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये। तर त्याच्यामध्ये आरोपी निष्पन्न झालेला आहे। कन्हैया नारायण बोराशी हा गोधनी या भागात राहणारा आरोपी आहे। सध्या त्याला ताब्यात घेतलेला आहे, अटक केलेला आहे। याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी एकट्या महिला फिरत असतात अशा महिलांना गाठून त्यांचं चेन स्नॅचिंग करायचं आणि गाडीवरून त्या ठिकाणून निघून जायचं अशा प्रकारची मोडस या आरोपीची आहे। आणि सदरचं जे काही सोनं आहे ते एखाद्या सोनाराला विकायचं आणि त्याच्याकडून पैसे स्वीकारायचे अशा प्रकारची मोडस होती। आणि आमचं जे चेन स्नॅचिंग विरोधी पथक आहे ते गेले बऱ्याच दिवसापासून यांच्या पाठीमागे होतं आणि त्याच्यामध्ये काल आम्हाला याच्यामध्ये यश मिळालेलं आहे। तो आरोपी आणि संबंधित सोनार या दोन्ही यांना आम्ही अटक केलेला आहे आणि बेलतोरडी पोलीस स्टेशनला सध्या तो तपास दिलेला आहे। याच्यामध्ये गुन्ह्यात वापरलेले जे वाहन आहे दुचाकी गाडी ती सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे आणि जवळजवळ सोनं चोरीस गेलेलं आणि गाडी यासह 1,85,000चा मुद्देमाल निष्पन्न झालेला आहे आणि इथून पुढच्या गुन्ह्यामध्ये आता अटक करण्याची पुढील कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे। हा जो आरोपी आहे तो प्रायव्हेट ज्या बँका असतात त्यांच्यामध्ये वसुली एजंट म्हणून तो काम करत होता आणि काही दिवसापासून त्याला कुठलाही जॉब नसल्या कारणामुळे त्याला उत्पन्नाचं काही साधन नव्हतं। त्यामुळे त्यानं हा चेन स्नॅचिंग करण्याचा गुन्हा करण्याचं हे सुरू केलं होतं आणि तो ठराविक वेळेप्रमाणे जशी त्याला आवश्यकता पडेल त्याप्रमाणे हा गुन्हे करत होता। गेल्या ऑगस्ट पासून आतापर्यंत हे 5 ठिकाणी त्यानं चोरी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे। आता हे 5 गुन्हे जे निष्पन्न झालेले आहेत त्या 5 गुन्ह्यातला मुद्देमाल हा त्यात सोनाराला दिलेला असं प्राथमिक दृष्ट्या आमच्याकडे निष्पन्न झालेला आहे। त्यामुळे सोनाराला सुद्धा या गुन्ह्यामध्ये आम्ही अटक करून पुढील कारवाई केलेली आहे।